नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शिवम. तर आता आपण चाललेलो होतो शेताकडे. पप्पाच्या गाडीवर टांगा टाकल्या आणि चाललो शेताकडे. पण पप्पाच्या गाडीचं टायर अर्ध्यावरच पंक्चर झालं, त्यामुळे आम्हाला जायचं होतं पायी. तर पायी चालत आम्हाला मदतीक लागला नाला. तर तिथून तर काही खाली जाता येणार, वर येता येणार, म्हणून फटाफट नाल्या पार करत फायनली आम्ही पोहोचलो होतो शेतात. आज मला काही जास्त काम नव्हतं, फक्त नानाला जे औषध मिरच्यावर मारणार होते ते मला फक्त पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचं होतं. मग मिक्स करून झाल्यावर नानाने ते औषध पटापट टाकीमध्ये टाकलं आणि फटाफट फवारायला सुरुवात केली. फवारणी मारून झाल्यावर आपल्याला जायचं होतं आपली मिरची मार्केटमध्ये विकायला. फटाफट गाडीवर मिरच्याच्या बॅगी टाकल्या आणि आता आपल्याला जायचं होतं मार्केटमध्ये मिरच्या विकायला. नानांनी मिरच्या मोजून गिजून घेतल्या आणि फटाफट व्यापाऱ्याला विकून टाकल्या. रस्त्यानं जाताना मम्मीसाठी आणि त्यांच्यासाठी वडापाव घेतले. मम्मीला आणि त्यांना वडापाव घेतला आणि आम्हाला पण जोराची भूक लागली होती, म्हणून आम्ही रगडा खाल्ला. आता तुम्ही एक काम करा, व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मम्मीला आणि त्यांना वडापाव घेतला आणि आम्हाला पण जोराची भूक लागली होती, म्हणून आम्ही रगडा खाल्ला. आता तुम्ही एक काम करा, व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.